नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग आपला असा होणार आहे की आज आपण चाललो आहे फिरायला लोणावळ्याला। म्हणजे आपले कामावरचे कलिग्स वगैरे आहेत, तर त्यांच्यासोबत चाललो आहे। पहिल्यांदा चाललो आहे, भरपूर प्लॅन झाले आणि भरपूर प्लॅन कॅन्सल पण झाले आणि यांच्यामुळे कॅन्सल झाले। बघा हा येत नाही याच्यामुळेच, त्यामुळे फायनली एक प्लॅन झाला आहे आणि आम्ही चाललो आहे आता आज लोणावळ्याला बाईक ट्रिप। फक्त पोरं आहेत, तर बघूया एन्जॉय कसं करतो आहे। तुम्ही पण बघा लास्टपर्यंत कसा ब्लॉग होतो आहे आणि किती एन्जॉय करतो आहे ते। अभय आणि केतन तर आलेत, अजून 6 जण बाकी आहेत। आता ते कधी येतील कधी नाही येतील ते बघूया। टायमिंग ठरलेला आपला 7ला निघायचं इथून, पण आता वाजलेत 7:30 झाले, 7:30 आणि अजून घरातून निघाले नाहीत अर्धे जण आणि अर्ध्या जणांची नाईट होती इथे। काय झालं? काय एक वेळ ऑफिसला लेट येऊ पण फिरायला जायच्या वेळी टायमिंगला येतात। हां बरोबर, पण एवढे प्लॅन कॅन्सल झालं, आज झालं आहे बाई शेवटी प्लॅन। आणि हा बघा नाईट शिफ्टवाला, नाईट शिफ्ट आयडी बिडी घालून आलाय। डेडिकेशन बघा, डेडिकेशन पोरांचं पिकनिकला जायचं। पावडर कशाला लावलेत? पण पावडर नाही लावले ते आपले काय खाकी पावडर, अरे सनस्क्रीन। हां डिप्रेशन मध्ये आहे भाऊ सध्या। चला आपण भेटूया पुढे, थोडं पोरं वगैरे येऊ दे मग निघूया आपण पण। आपल्या गोप्रोची पण सेटिंग वगैरे झाली आहे सगळी, इथे आपण हे लावले सगळे माउंट। तर बघूया आता पुढे कसं होते, कशी ट्रिप होते। गेलो डायरेक्ट पोरं ये पण तर थोडं चाय वगैरे पिऊया। पंप चालू ठेवला, सकाळी चाय गरजेची आहे। बेसिक पूर्ण भरली आणि वावतंय पूर्ण खालती पाणी आणि काही आणि आतमध्ये झोपलेले पाणी आतमध्ये बेड बनले चहा आणि बरंच काही, जरा सुस्ती उडवायला गाडी चालवायची 3 तास, त्यामुळे जरा चहा वगैरे पिऊया आणि पोरांची वाट होऊया। चला पोरं आली की भेटूया आता डायरेक्ट। बाय बाय। टायमिंग कितीचा होता? 7चा टायमिंग होता आणि आलाय कितीला? 8 वाजता। हे बघा यांच्यामुळे ट्रिप कॅन्सल होते, नाही तर लेट होतं ट्रिपला। तो बघा थांबा, जवळ जातो तुम्हाला दिसणार नाही। याचं नाव रोहन चित्तिया। 7चा टायमिंग, वाजले किती वाजले? एक तर एवढ्या लवकर 1 तास अगोदर गेलायस तू घरी? अरे नाईट करून आलो रे। 1 तास अगोदर जाऊन पण लेट। आता तोंड दाखवायला जागा नाही कुठे त्याला, म्हणून लपवतो। चला आता सगळे आलेत इकडनं निघणारे, 2 जण तिकडे भेटणार आपल्याला डायरेक्ट, त्यामुळे आता डायरेक्ट रवाना निघूया। आता गोप्रो जरा माउंट करूया आणि डायरेक्ट निघूया। चला आपला गोप्रो वगैरे लावून झाला आता, आणि आता डायरेक्ट पोचल्यावरती भेटूया। तिकडे मध्ये पुढे भेटणार 2 जण, तर डायरेक्ट आता तिकडे निघूया आणि चला बाय बाय। चालू झाला आता बाई। चला आता आम्ही निघालो आहे परेलवरून, बदलापूरवरून एक गाडी येणार आहे। माझे 2 जण आहेत बदलापूरवरून, यश आणि सनी। तर आपण त्यांना खोपोलीला वगैरे भेटू पुढे। चलो वाशी ब्रिज। आता आपण आलोय कळंबोलीला, मध्ये राईट मारतोय आपण। आता 2 गाड्या पुढे आहेत आणि आपण मागे, कारण की आम्हाला रस्ता माहिती आहे पण तो राईट माहीत नाही कोणता आहे तो, त्याच्यामुळे पुढे जसे जात आहेत तसे आम्ही चाललो आहे। ट्रॅफिक पण थोडं आहे आणि ऊन पण पडलं आता मग। चालू आहे काय? आता आम्ही थांबलोय ट्रॅफिक मध्ये। कुठे आलोय रे? हे बघ तिथे लोकेशन काय दिसतंय काय?
तळोजाला तर आम्ही आलोय तळोजाला आणि थोडं ट्रॅफिकमध्ये थांबलोय. आवाज येतोय काय माहिती नाही, आवाज येत नसेल तर जरा समजून घ्या, आपल्याकडे माईक वगैरे नाही आहे. तर आता भेटूया पुढे, सनी वगैरे भेटतील आपल्याला, सनी आणि यश पालंडे. तर बघूया, ते भेटल्यावरती भेटूया आता डायरेक्ट. चला बाय. बोल बोल. नमस्कार मित्रांनो, काय ऑप्शन झालं. तर आता आपण थांबलोय थोडं मध्ये, कारण की लिंबू सरबत थोडं थंड, ऊन भरपूर पडलंय, त्यामुळे थोडं लिंबू सरबत प्यायला थांबलोय. काय करतो तिथे? 20,000 एक गाडी गेले पुढे, त्यांना थांब बोललो पण ते गेले पुढे पुढे ते भेटतील आपल्याला. 2 गाड्या थांबल्यात. बघूया आता, पटपट पिऊया लिंबू सरबत आणि डायरेक्ट हॉल्टला निघूया. खोपोली चौकच्या मागे आहे, खोपोली चौकला भेटणार आपल्याला सनी वगैरे, केतन वगैरे पण तिकडे थांबले असेल आता. सूरज भाऊ स्पॉन्सर वाईज सूरज गावकर, पैसा ही पैसा. बेसिक डाऊन टाइम नाही द्यायचं तर नाही बोलणार डायरेक्ट. तर आता आपलं सगळं लिंबू सरबत वगैरे पिऊन झालंय. आता निघूया आपण खोपोलीला जायला. ऊन बघा, ऊन. A few moments later. आता आम्ही परत थांबलोय आणि आपल्याला बघा कोण भेटले. सनी आणि यश आपल्याला जॉईन होणार आहेत पुढे. काय यश, किती वाजता उठला आणि किती वाजता गेला? म्हणजे गाडीवर मजा घेतला होता. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? आता थोडं पाणी बिणी पिऊया आणि कल्टी. मगाची माझी बॉटल कुठे? दर पाणी. यश माय फ्रेंड, एवढ्या टाकणार भाई सर्व का? नाही लाजतोय. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. चला थोडा आता थांबूया आणि निघूया डायरेक्ट पुढे हॉल्टला भेटूया. लोणावळा एकविरा ना, डायरेक्ट एकविरा ना. चला डायरेक्ट एकविराला भेटूया. बाय. अजून एक आपण हॉल्ट घेतलाय, जरा इथे थांबलोय फोटो काढायला. तू आयला पाजी वाटतो मला पंजाबी. बल्ले असं का ना, लस्सी सोडी बाय. आणि हा अय्यर कुडकुड इन्न इडली डोसा सांबार चला आपण पोहोचलो आता एकविरेला. आता आपण गेट इंटर करतोय. पालांडे उडेला. चला निघूया पुढे. अरे काय नाही, कोण काय करतं तेवढं. चला फायनली पोहोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर, मंदिराच्या पायथ्याशी एकविराईच्या. तर आता आपण चालायला सुरुवात करूया थोडं वरती आणि छोटे क्लिप्स घेऊ मध्ये. छोटे फक्त, जास्त नाही, कारण की अजून 2 डेस्टिनेशन आपल्याला करायचे आहेत. तर ते आता नाही सांगणार तुम्हाला, थोड्या वेळाने सांगेन.
तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काय असेल ते, अंदाज लावा जरा, कमेंट करा. काय कमेंट करायचं? 2 डेस्टिनेशन आपले कुठचे असणार ते सांगत नाही बोलून, नंतर सरप्राईज देऊया तुम्हाला. हे चेहरे बघून सांगा. हे आमच्यासारखे चेहरे बघून. पोटऱ्या दुखायला लागल्या बाई. किती महिन्यानंतर चढतोय ना एवढ्या पायऱ्या, म्हणून जरा पोटऱ्या दुखायला लागल्या. संपला का सनी? काल आज लेगडे आहे असं समज. याचा आवाज ये पुढे. मला तर वाटतं एकाच एक बॉटल संपवली वाटतं. सेल पण कोण दिलंय? कुठे कमाईचे? गॉगल कोण दिला? कुठे कमाईचे? चांदी का? मेड इन बदलापूर. मेड इन बदलापूर गॉगल गिफ्टेड, बर्थडे गिफ्ट. कोणी दिलाय ते पण सांग. अरे सेल्फ मेंटेन. पिना पाणी पिना. जर का तू व्लॉग बघत असशील तर कमेंट करून सांग नक्की कोणी दिलाय ते. हा गॉगल तू दिला असशील ना, कमेंट कर मी दिलाय म्हणून सांग. चला पोचलो आपण वरती मंदिराच्या इथे. मंदिराच्या इथे पोचलो आहे. हे बघा दिसतंय लांबून बघा. चला पराग सध्या पाण्यावर चालतंय. पाण्यावर आजचा दिवस, आजचा दिवस वन डे पिकनिक. जरा थांब. कोण बोलणार? पलांडे तू बोल. आई माऊली हे सिद्धे तू बोल. आई माऊलीचा ते बघा लाईन बघा. गर्दी आहे. पण होईल लगेच दर्शन. दक्षिणासन काढून ठेवा. रिकामे आधारे ओटी भरू नका. चला दर्शन झालं आपलं, मस्त दर्शन झालं. आतमध्ये थोडे क्लिप काढायला भेटलं आपल्याला. कसं आलं दर्शन? मस्त दर्शन झालं. तर आता हे अजून थांबलेलं आतमध्ये वाटतं. पालांडीची चप्पल लपूया. कचऱ्याच्या डब्यात टाक. पालांडीची चप्पल टाकले कचऱ्याच्या डब्यात. आणि त्याच्यात कोणीतरी आधी चिपचिपीत टाकलं पाहिजे. चला आपलं दर्शन वगैरे झालंय. आता आपण पुढच्या डेस्टिनेशनला निघूया. आणि ते सरप्राईज तुमच्यासाठी डायरेक्ट पोहोचल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला आम्ही कुठे जाणार ते. तुम्ही लास्टपर्यंत बघा ब्लॉग. काय आलं तुला? यश काहीतरी बोलतोय. काय झालं बोल. कुठे होती चप्पल काढलीस? आमच्या इथे काढलेलीस ना? नव्हती. नेक्स्ट मंथला यांचं बर्थडे आहे. तिन्ही नाश्त्याची आणि जेवणाची सोय करायची आहे. ते नेक्स्ट मंथला बघू. एक सिद्धेश आणि सनी दोघं जण आहेत. हे टाय वाजवा. काय आलं? भेटली चप्पल? भेटली ना. कुठे होती? कचऱ्याच्या डब्यात टाकली. कोणी टाकलेली? तू. मी नाही टाकलेली. नेक्स्ट नाही या महिन्यात. त्याला बोल व्हिडिओ आल्यावर समजा. व्हिडिओ आल्यावरती कळेल. व्हिडिओ मध्ये आहे कोणी टाकलेले ते. आम्ही थांबलो आता नाश्ता करायला. अजून लोणावळ्याच आहे, एकविराची इथे. तिथे जरा नाश्ता वगैरे करतो आणि नंतरला मग निघतो डायरेक्ट सेकंड हॉल्टला. नाश्त्याला मिसळ पाव मागवले. मी अलर्टमेंट पण दिला. 10 पाव मिसळ पाव, 10 पाव. पांडा कोण? पांडा काय? कोण पांडा कोण बोललं? पांडा हाय. तू नंतर व्हिडिओ बघ बाई. चला मिसळ पाव ऑर्डर केले. मिसळ पाव येईल आता. नंतर खाऊन वगैरे निघूया डायरेक्ट सेकंड डेस्टिनेशनला. मिसळ पाव यश सावकाश का. आता खाऊन घ्या नंतर निघताना भेटू.
बिल पेड बाय केतन दिवाकर वांद्रे. किती झाले? को स्पॉन्सर छोटा अध्यक्ष. आणि जेवणाचा स्पॉन्सर आहे आपल्याकडे अतिरेकी बदलापूरवाला. हा नक्षलवादी वाटते. किती आलं? हा बरोबर 700 रुपये झालेत. 8 मिसळ, 1 छाछ, 3 पाणी बॉटल. $700. थँक्यू केतन. हे केतनला थँक्यू बोला. चला नाश्ता वगैरे करून झालाय आता डायरेक्ट पोचल्यावरती भेटूया. कुठे पोचणार आहे भाई ते सिक्रेट आहे. झाले काय केतन? चलो बाय बाय. A few moments later. नमस्कार. तर आपण आता पोचलोय आपल्या दुसऱ्या हॉल्टवरती आणि आपण आता आलोय. चल तिथे जायचं चालत. आपण आलोय दुसऱ्या हॉल्टला आणि दुसरा हॉल्ट आहे आपला गगनगिरी महाराजांचा मठ. गगनगिरी महाराजांच्या मठात आलो आपण आता. इथून आपण तिसऱ्या ठिकाणी पण जाणार आहे. तर थोडा फ्रेश वगैरे होऊया आणि नंतरला आतमध्ये एंट्री करूया. चला बाय. आता आम्ही एंटर झालो आहे मैदान बोलते मंदिरामध्ये. माफ करा. मंदिरामध्ये केलेलं आहे गगनगिरी महाराजांच्या मठात. आणि आता गगनगिरी महाराजांचा झोपाळा. चला दर्शन वगैरे करून झालं आपलं आणि आता थोडं इकडे फिरतोय. बघूया काय काय इथे बघायला. काढलंय इकडे खूप चांगलं असं नेचर आहे. बसायला वगैरे फिरायला वगैरे खूप अशा जागा आहेत. आणि पावसातून आला तर अजून चांगलं वाटत. मध्ये जरा फ्रेश नाही चालू आहे. फ्रेश व्हायला गेलो. तिकडे जाऊ तिकडे आगंतारी भाई ते मटकी उसळ तिखटवाली. किती फोटो काढतोय रे बाबा. एका फोटोनी मनच नाही भरत आहे भाईचं. आणि हा बघा हा फोटो काढून गपचूप साईडला झालाय. हा बाकीच्यांना बोलतोय चला आता. तो मी राईका तेल दो आहे. दो आहे. तुझा एकामध्येच पूर्ण विश्व सामावलंय. आता तुझं नाव सांगणार. चांगला आकडा सांगणार आहे. डायरेक्ट भरभरून कमेंट मध्ये शिवाय आला दोघांना. वापस का चालू करतो. फोटो सेशन झाला ना आता आपला. आता गाईंना चारा द्यायला जायचं ना आपल्याला. आता गौशाळेत चाललोय आम्ही. शाळेत नाही शाळेत. हा भाई इथंच आहे. वर नाही जायचंय. गाईंना भेटून यायचे. रेड्याला भेटायला भेटवायचं जरा. अरे पोरगी पसंत केली तरी नाही. याच्यात तू वरती चालणार आहेस. हे असंच आहे वरपर्यंत. हा मग चला आपण गौशाळेत चाललोय. लगेच पळाला बघ कसा. हा जिमचा माणूस आहे. तुम्हाला वाटतंय काय तिकडे पायऱ्या चढून पाणी पियत होता आणि इथे धावतोय उन्हात. कोंबड्या खाली असतील. अभय तू बोल. कोणला बोललास तू आता सांग. रायका तेल. कोणला बोललास? अरे सनीला बोललास ना. अरे ते सोड म्हणजे विषय काय मला ते तरी 1/2 काय करतोयस पण एका तीर में 2 इशारा क्यों मार रहा है. बघ कसं सनीला तो बघा पळतोय. इथं आम्ही पण विदाऊट चप्पल आहे. का चाल जिम मॅन पळतोय. जिम मॅन हा बघा. हा हळू चाल ना सनी. तो बघा सावलीत गेला. तो बघा काही नाही जिमचा अर्थ त्याच्यासाठी.
फक्त बॉडी फुगवले चिकन शी रे शी. नुसतं चिकन 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 चिकन. हाती चलते 1000. ही हवा भरल्या वाटतं. ही हातात फक्त हवा भरले. डायलॉग पण विसरला तू. हाती चलते 1000 आणि पुढचं काय लक्षात नाही त्याच्या. थांब सनी हळू चाल. सनी हळू चाल. कुठे पळतोय. झाला पळाला. झाली त्याची भरली 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 त्याची. किती लांब आहे हे? हं? हे काय इथेच आहे. हे खाली बघ खाली बघ खाली बघ. आईस. कुठे आले आणि काय दाखव बोलतोय बघितलं काहीच. मी ब्लॉक करत नाही याचं कारण नाही बघा हे. हे दाखव ते दाखव. ते जवळ आलो आपण इथे माकडं. यश. अरे भाई यशी पोरं पण आहेत. अरे कुठे आहे बाई. जय बाई भेटते हे भेटते. या बाई ते आहे पण इकडे बंद केले. असं कोण हात लावू शकतो. नाही काय करत रे. गौशाळा खूप चांगलं आहे ते. खूप चांगलं आहे. तुम्ही नक्की या एकदा. तुम्ही या आणि इथे विजिट करा. दे जरा सर. गवत बारके उठ. आलेलं की पळत सिंगल मारतो. व्हिडिओ पापले झाले आमची काम. पाप लय झाले. पाप जास्त आहे. थोडेसे तुवा. थोडीशी दमी. हा लय पापा करतो ना. जो हा बनवतोय ना ज्याच्याकडे कॅमेरा तो लय पापा करतो. नाही पापी माणसं नाही. तो आता सगळे काम कोणाला सांगितलं. वाव खूप सुंदर अशी गाईचं बछडं भेटलंय आपल्याला. दिसलंय. नाही रे. थांब ना एसी द्या साईड. मान दे ना. फोटो काढतो. फोटो काढ. मला पण काढायचा आहे फोटो. काय छोटे छोटे इथे. चला आपलं सगळं झालं आता इकडचं. गौशाळेत वगैरे पण जाऊन आलो. तुम्ही नक्की विजिट करा इकडे गगनगिरी महाराजांच्या मठात. खरंच खूप एक नंबर जागा आहे आणि फुल एकदम सुकून आहे त्यामध्ये. म्हणजे फुल झाडं वगैरे हवा वगैरे. गरमीत आलात ते तुम्हाला असं वाटणार नाही की गरम होते जास्त. फक्त उन्हात बसू नका मग वाटेल. चल. भरपूर जागा आहे अशी. हे माझा गॉगल. याच्याकडे ठीक आहे चला निघूया आता. आपलं शेवटचं एक डेस्टिनेशन आहे. ते पण तुम्हाला तिकडे ते पण तुम्हाला तिकडे पोचल्यानंतर सांगेन नाही दाखवतो तुम्हाला आम्ही कुठे चाललो आहे दादा. वाजलेत 3 वाजलेत आणि आपल्याकडे नाईट शिफ्टवाले पण आहेत. त्यांना जायचं 9 वाजता. त्याच्या आधी आपल्याला जायचं आहे तिकडे आणि दर्शन घेऊन कल्टी घरी. बोल. पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलावर भेटतात. पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलावर भेटतात. पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी पावलं झिजवावी लागतात. क्या क्या बात कर रहे हैं? इथे आले रे 3:30 झाले. 3:30 काय पण कोण आपल्याला परेलला 8पर्यंत पोचायचं आहे. म्हणजे 9 वाजता हे कामाला जाणारे. कोण तू आहे आणि पराग आणि केतन. त्यामुळे तू आहे काय सिनेमॅटिक शूट घेतो अशी काय कॅमेरा वगैरे फिरवतोय. चला निघूया आता आपण डायरेक्ट. नाही हे त्याने फोटो त्याला बोलतो ते ॲड कर. आता काय वाटतं असू दे का. स्टोरी पोस्ट करायला बघा किती जण आहे. 4-4, 5-5 जण. बस ते वर्ष चला निघूया. पुढे भेटूया आता. बाय बाय. इथे चौकाला थांबलोय. पाठी थांबले ते बघा दिसतात त्या. तर आता पोचूया आणि भेटूया मग.
आपण एंटर झालो आहे आतमध्ये. आता गाडी पार्किंग बघायचं आहे कुठे जागा आहे, गाडी कुठपर्यंत जाते वगैरे बघायचं आहे. चला आत्ताच आम्ही पोचलो आहे महडला. वरद विनायक मंदिर बघा प्रवेशद्वार. आणि आत्ता आपण एंट्री करतो आहे मंदिरात. कॅमेरा अलाउड नसेल कदाचित, बघूया क्लिप्स वगैरे भेटतात काय. बघा मंदिर फोटोसाठी सत मनाई आहे, पण तुमच्यासाठी म्हणून आपण थोडी रिस्क घेतो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर चला दर्शन वगैरे घेऊया आणि मग दर्शन घेऊन भेटूया आपण बाहेर. चला बाय. दर्शन वगैरे करून झालं आता आपलं. तर आपण थोडा वेळ इथे बसणार आहे आणि मग 10-15 मिनटं अर्ध्या तासाने वगैरे निघू. थोडा वेळ ऊन पण आहे बाहेर, जरा ऊन वगैरे कमी होते तोपर्यंत थोडा वेळ काय दादा धडकलं आहे प्रसाद. थोडा वेळ बसूया आणि निघूया. निघताना भेटूया डायरेक्ट. बाय. मागे राहतो गावाच्या. हां नको तेव्हा पुढे जातोस, पाहिजे तेव्हा थांबत नाही. थांबलोच आहे इथं. हॉटेल 712 आहे बाई इथं आहे. हॉटेल 712 कोल्हापुरी चवीचा उतारा. चला जातो जेवायला थांबलो. जेवण झालं. जेवूया वगैरे आणि डायरेक्ट कल्टी घेऊया परेलला. सगळे आपडावत आहेत. चिकन थालीवर ताव. हॉटेल 712. हॉटेल 712 शाखा खालापूर. खालापूर. चिकन थाली आणि 712 स्पेशल थाली. हे बघा पांढरा कुठे भाई कसं आहे. जेवणाचा स्पॉन्सर रोहन मगदूम. हो कार्ड मारतोय. कार्ड चालू आहे काय. पेड चला जेवण दे ना बाई बडीशेप तर दे. गोडवाला दे. अरे रस्सा दिलास बाई तू. मला पण चला काढलंच ना भाई. थँक्यू बोला मला. थँक्यू म्हणजे हा थँक्यू बोलायला बोला म्हणजे थँक्यू. मी नाही देणार जेवण झालं आपलं. तुम्ही तुमच्या गावाला आम्ही आमच्या गावाला. राईट लेफ्ट आपापल्या घरी आता डायरेक्ट. आता लय दमलेत लय दमलेत. हम लोग सब मई महीने में अभी मिलते हैं नेक्स्ट ट्रिप. हाँ मई महीने में. वो भी मालूम नहीं होगा कि नहीं. कोई एक मरेगा तो खत्म सब. अरे ऑफिस में मिलना ही है ना. चला आता निघूया. चले अभय. चला बाय बाय. सुखरूप जा. पोचल्यावर मेसेज कर ग्रुपमध्ये. करणार. चलो चला अभयला पण सोडलं. आता अभय चाललाय पनवेलला आणि आपण पण आता निघूया. ब्रिज एवढा चलो डायरेक्ट ब्रिज. Two hours later. चला फायनली आता पोचलो आहे परेलला. चाय पितो जरा आल्या आल्या. तर व्लॉग आपण इथेच आता थांबूया कारण की खूप दमलेत. सर्वजण दमलेत. सगळेजण दमलेत. त्यामुळे तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा. किती एन्जॉय केले ते बघा आणि व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. काय बोलायचं आहे. खूप मस्त वाटलं. छान एक्सपिरियन्स. नेक्स्ट ट्रिप कमिंग सून. नेक्स्ट ट्रिप येईल लवकरच. लवकर पण महिन्यानंतरच. लवकर म्हणजे महिन्यानंतरच येईल.
चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.